विक्रम गोवसनेचा त्यांच्याकडे हातखंड आहे. कुठलाही खेळाडू आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. फलंदाजी करत आपल्या संघाला अजिंक्य ठेवला होता त्यांनी आणि खरोखर या ठिकाणी धुलाई करतो तो वायचे स्वराज्य संघाच्या गोलंदाज आणि या ठिकाणी खेळ बाद होते. चांगला सुंदर मला बघायचं वाटलं की हा षटकार होऊ शकतो, परंतु या ठिकाणी त्याने डावाचं कौतुक केलेलं आहे आणि ते खरोखर वापरायचं या ठिकाणी थोडीशी औषधी अपील केली होती मगाशी खेळाडूंनी परत मारली. काल बरोबर निडी या संघाने सामने आयोजित केले होते, ती सुद्धा फायनल आदेशा नागोटे संघाने मारली. जय बजरंग मोरावाडी संघाने जी हा संघ मेहनत करतोय, स्ट्रगल करतोय आणि चेंडूने सुद्धा द्वारकाची साथ सोडलेली आहे. पाहूया आता शादात राजेंद्र मध्ये समावेश पूरी नहीं है, लेकिन पूरी नहीं है. ये और की है ना, ये और की है. ले उधर ले. वाइट राजासारखी फलंदाजी करतोय. कुठलंही टेन्शन नाही, कुठलाही दबाव नाही, मनसोक्त फलंदाजी करतोय. द्वारकासारख्या अनुभवी खरोखर हा चेंडू थोडासा अष्टमोल टाकलेला चेंडू, परंतु फलंदाजी केली यांची मात्र सुधीर भोळातले त्यांचे बंधू दरम्यान बंधन दाद मागतात. पाहूया हे भाग बोलताय पुढचा चेंडू विजयासाठी चांगल्या पद्धतीने स्ट्राईकला येतो. शतक पूर्ण करतात की पुढील षटकाराचा अजून किती भरणा आपल्याकडे 4 चेंडूमध्ये दिसेलच. पुन्हा एकदा चांगला फटका विजवांच्या हातावर. शादाब आणि नवाज असे फलंदाज आहेत की आपली सर्वोत्तम खेळी ते राखून ठेवतात ते फायनलच्या सामन्यासाठी प्रगत, आणि त्यांनी हे दाखवून दिलं. आता त्यांना विकेकडे चेंडू धाबवण्याचा संभव, परंतु चेंडू दरम्यान टिचून गोलंदाजी केली आहे. आयुष्या नागोडने संघाच्या फलंदाजांसमोर मागे चांगल्या प्रकारे एकही अजून जोरकस फटका लगावून दिला तो शादाब आणि रिजवान याला. दरम्यान सुधीरकडे थोडा अनुभव आहे, तेव्हाच प्रकारे तो अनुभव साजिशी अशी गोलंदाजी करतो. त्यांना हा चांगला चेंडू होता, परंतु द्वारकाने करीत करताना चेंडू कर्मामध्ये गेला. परंतु स्वर घोषित करतो. पुढचा चेंडू सुधीरचा शादाब वीडियो किया जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी शादाब करून षटकाराची आतषबाजी या ठिकाणी करतो. असा मोहरा निर्माण व्हावा याचा खरोखर नागोडला देखील अतिशयला रास्त अभिमान आहे. मारलेला आहे सुशील मात्र आहे. अनबान आज पणाला लावणार आहे तो समोर नवाज आहे. उजव्या हाताने मारा करतोय. सगळा लॉबोरी दिशेने मारले चेंडू जिशान फील्ड करतोय. चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान चांगली फेकी दरम्यान एका धाव. हा सामना गाजवण्याचा मात्र त्यांच्याकडे आता पाहूया कुठपर्यंत प्रयत्न
मिळतोय त्या दोन्ही संघामध्ये आणि कोण विजयश्री प्राप्त करतोय संघ आहे आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर धन्यवाद काहीसा नारदासह चेंडूवर पण असूया सुद्धा असा नवनीत कुठल्या फलंदाज षटकार लगावला नसेल आणि ते कामगिरी चेतन मात्र चांगला फक्त मारण्याचा प्रयत्न होता त्याच्या या दोन्ही बंधूंच्या खांद्यावर पाहूया तर 90चा पहिला चेंडू सुशीलसाठी आणि चांगला फटका आणि जे रनआउट धाव केलेलं आहे आपल्या संघासाठी असं करून नायर विरेंद्र सेवाग नंतर गेंदे बाकी है अपने बल्लेबाजी पे गेंदबाजी पे लेकिन शादाब बड़े मशहूर है गेंदबाजी में हल्का सा कट किया तो कलम में जा आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न पुढचा मनीषसाठी खाली तो अरे खाली आता अरे क्या लगा तूने लगे अच्छा हुआ अरे हाथ हाल होता है शाम में आणि पुन्हा एकदा आपली जलायची आणि पुन्हा एकदा चांगला फटका हवे त्या बॉल गेलो ते काय दिशात आहे झेल तुमचा काही चान्स नाही आणि याच बरोबर चेतनची खेळ संपुष्टात आले आणि व्हायचे डाव्या त्याचा फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतो चांगला चांगल्या प्रकारे सेक्शन आणि पुढचा चेंडू राजेंद्रसाठी मोजीब यांचा आणि राजेंद्रमध्ये पूर्णपणे बसलेला आहे सर्व आपली शस्त्र खाली ठेवली असं म्हणावं लागेल आणि बाहेरच्या क्षणासाठी बळचा फटका पॉय षटकार होती चौकात आणि सुंदर क्षेत्र मला वाटते कोणती आहे तुम्ही खलाटीमध्ये षटकार मारायला लागेल प्रत्येक चेंडूवर तरी सुद्धा होतील अशी अपेक्षा नाही गोल आता मात्र शौचावर रिक्त राहिलेली आहे आणि माणिक ना आईला त्यांच्या हाफीजीने मारला स्टमला